नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू करावा हा व्हिडिओ बघितला होता. कारण हळदी-कुंकू केल्याने आपले सौभाग्य अखंड राहते व आपल्या नवऱ्याचे आयुष्य वाढते, नवऱ्याला दीर्घायुष्य मिळते. त्यामुळे कमीत कमी 5 जणींना तरी हळदी-कुंकू करून वाण द्यायचा आहे. बघा या महिन्यात संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत बाळाचे बोरनानसुद्धा करतात. बाळाचे बोरनान करणे म्हणजे काय? मकर संक्रांतीच्या काळात मुलांना ऋतुमानाशी जुळवून घेण्यासाठी बोर, ऊस, शेंगासारख्या आरोग्यदायी पदार्थांनी न्हाऊ घालणे, जेणेकरून त्यांना रोगप्रतिकारक शक्ती मिळावी, वाईट शक्तींपासून संरक्षण व्हावे आणि हा आनंद सोहळा साजरा करता यावा. यामुळे आपण बाळाचे बोरनान करतात. यामुळे मुलांचे आरोग्य सुधारते, त्यांना वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत मिळते आणि हा एक कौतुकाचा आणि आनंदाचा पारंपरिक विधी मानला जातो. आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर बाळाला बाह्य जगातील बदलत्या ऋतूशी सवय होण्यासाठी व बाधा होऊ नये म्हणून आपण बोरनान करतो. किंक्रांत नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी मुलांवर पडू नये म्हणून बोरनान केले जाते. बोरनान केल्याने बाळाला रोगप्रतिकारक शक्ती मिळावी आणि समृद्धी यावी, यासाठी आपल्याला आपण प्रार्थना करतो. तसेच बाळाच्या बदलत्या हवामानाचा बाळाच्या नाजूक शरीरावर परिणाम होऊ नये म्हणून आरोग्यदायी पदार्थांनी त्याचा अभिषेक केला जातो. बाळाच्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो, जो त्याला निसर्गाशी जोडतो. हा एक कौतुकाचा आणि आनंदाचा सोहळा म्हणून यात लहान मुलांना एकत्र आणून त्यांना बोरं वाटली जातात, ज्यामुळे आनंद आणि आशीर्वाद मिळतात. हिवाळ्यातील पौष्टिक फळे आणि पदार्थांमुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नैसर्गिक पदार्थाच्या वापरामुळे बाळ निसर्गाच्या जवळ येते. हा विधी कुटुंबातील आणि मित्रमंडळीमधील संबंध दृढ करतो. हिवाळ्यातील पौष्टिक फळे आणि पदार्थांमुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लहान मुलांना बोर, शेंगा मिळतात, ज्यामुळे त्यांच्यात आनंद निर्माण होतो. बघा हा विधी कसा करायचा. बाळाला पाटावर बसून बोरं, ऊसाचे तुकडे, शेंगा, तीळ, हरभरे, चॉकलेट, मुरमुरे, बत्ताशे अशा गोष्टी डोक्यावरून ओततात आणि इतर मुलांना ती लुटायला देतात. याला बोरलूट किंवा बोरनान म्हणतात. पहिले 5 सवासिनींनी बाळाची पूजा करून मग नंतर बोरनानाची विधी करतात. त्यामुळे प्रत्येकाने ज्यांच्याकडे 1 ते 5 वर्षापर्यंतचे बाळ असेल तर त्यांनी हा विधी जरूर करावा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा. मी जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.